शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येत असतात। त्या सर्वात मोठी आणि महत्त्वाची अडचण कोणती तर ती म्हणजे शेतीमध्ये जाणारा रस्ता। अनेक शेतकऱ्यांची जमीन ही आतमध्ये असल्याने शेजार पाजारच्या रानातून त्यांना जावं लागतं। त्यांनी जाऊ दिलं तर ठीक आहे, नाहीतर अनेक मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात। तर आजच्या या व्हिडिओतून आपण आपल्या शेतीला शासकीय आणि कायदेशीररित्या रस्ता कसा मिळेल याचीच माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक 6 एबीपी माझावर। कायदेशीर रस्ता मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तहसीलदाराकडे एक लेखी अर्ज करावा लागतो। त्यात आपल्या शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत हे नमूद करावं लागेल। यासोबतच अर्जदाराची संपूर्ण माहिती त्यात भरावी लागेल, जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ज्या शेतासाठी रस्ता पाहिजे त्याचा गट क्रमांक, तसेच आपल्या जमिनीच्या आजूबाजूला जो शेतकरी आहे त्याचं नाव, पत्ता, त्याचा गट क्रमांक अशी माहिती तुम्हाला अर्ज करताना लिहायची आहे। आता अर्ज करताना त्यासोबत कोणती कागदपत्र लागेल ते आपण समजून घेऊया। अर्ज करताना तुम्हाला तुमच्या शेतीचा सातबारा, शेजारील शेतकऱ्याचं नाव, पत्ता आणि जमिनीचा तपशील, अर्जदाराच्या जमिनीचा जर न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची तारखेसह कागदपत्राची माहिती, ही सर्व कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना तहसीलदाराकडे जोडावी लागेल। अर्जदाराने अर्ज केल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्याला तहसील कार्यालयातून एक नोटीस पाठवण्यात येते। यात त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते। तसेच अर्जदाराला शेत रस्त्याची खरंच गरज आहे का याची तहसीलदाराकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते। एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर तहसीलदार शेतरस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात। शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला असेल तर शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठी आदेश दिला जातो। यामध्ये शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीचं कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते। शेतकऱ्यांना तहसीलदाराकडून 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो। जर तुमच्याही शेतीला रस्ता नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करून शासकीय पद्धतीने तुमच्या शेतीसाठी रस्ता मिळवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।